शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी शेतकऱ्याला आता लॉटरी लागलेली आहे असंच म्हणावे लागेल. कारण की आज सकाळपासून शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट आता पीक विम्याचे पैसे आता जमा होणार आहे. बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते की त्यांच्या खात्यात बघा पीक विमा कधी जमा होणार. आता शेतकऱ्याची लॉटरी लागली, कारण की आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात 100% पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, पात्र शेतकरी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आता जाहीर करण्यात आलेली आहे. आणि सर्वप्रथम बघा, आज शेतकरी राज्यासाठी एक अशी बातमी समोर आली आहे की जे ऐकून तुम्ही एकदम खुश होऊन जाल. आता ही माहिती जर अर्धवट सोडली तर तुम्हाला लय मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून शेतकरी मित्रांनो, माहिती पूर्ण बघा, तरच तुम्हाला कळेल की कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती आता तुम्हाला जाणून घ्यायची आहे. बघा शेतकरी मित्रांनो, म्हणून सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज या क्षणाला नेमकं काय घडणार आहे हे विस्तार समजून घ्यायला वेळ आलेली आहे. कारण की बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक विम्याची प्रतीक्षा करत होते. शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. बघा शेतकरी भावांनो, आता पीक विम्यात आणि अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होतं त्यांचे पैसे आता थट्ट तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता बघा, सरकारने या वेळापासून एक नवीन आदेश काढलाय, जे तुमच्या पंचनामाला मोठा आधार देण्यात येणार आहे. होय, पण येथे एक लय मोठी पंचायत समिती झालेली आहे. कारण की बघा, तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार, कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही. सर्वात मोठी ही पंचायत झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यांच्यासाठी ही बातमी म्हणजेच की बघा, अडचणीच्या काळात मोठा आधार ठरणार आहे. आता बघा, आज अनेक जिल्ह्यातून ही आनंदाची बातमी पसरतय. पण थांबा, ही रक्कम नेमकी कुणाला मिळणार आणि कुणाला नाही हे कळल्यावरच तुम्हाला धक्काच बसेल. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणत्या पात्र शेतकऱ्यांना, कोणत्या अपात्र शेतकऱ्यांना हे लाभ मिळणार. महत्त्वाचे कामे सुद्धा आहे. महत्त्वाचे ज्या शेतकऱ्यांनी कामे आधीच केलेली असतील त्यांनाच बघा 100% आज पीक विमा जमा होणार आहे. बघा, आता तुम्ही म्हणाले की नेमकं कोणत्या बँकेत येत आहे पैसे. बघा आता तर ऐका, महाराष्ट्रात बँक ऑफ बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या बँकेत पैसे येत आहे बघा, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया यासारख्या सरकारी बँकासह HDFC बँक यासारख्या खाजगी बँकांना सुद्धा कडक ताकीद दिली गेली आहे. आता आजच्या या निर्णयामुळे आता बँकेचे हेल्पलाईन बंद होणार आहे. कारण की आता कोणतेही शेतकरी अपात्र राहणार नाही. सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे सुरळीतपणे जमा व्हावे म्हणून हे बँकांना मोठा आदेश, सरकारने मोठा बँकांना आदेश दिलेला आहे. तुमच्या विम्याची रक्कम कितीही असो, पण ती आज तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी एक अट मान्य करावी लागणार आहे. बघा, या योजनाचे नाव येण्यासाठी एक अशी अट घातलेली आहे की जे ऐकल्यावर अनेकाची झोप उडणार आहे. ती अट काय आहे हे थोड्याच वेळात तुमच्यासमोर उघडी करणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर ती अट तुम्हाला लक्षात आली तर तुम्हाला 100% पैसे जमा होणार. सर्वप्रथम बघा, आता कोणत्या जिल्ह्यात कोणकोणते जिल्हे पात्र ठरलेले आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये लवकरच या संदर्भात एक मोठी सभा घेतली जाणार आहे, जिथे लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जातील. त्याचप्रमाणे नागपूर दरबारात सुद्धा यावर बघा शिक्कामोर्तब झाला असून आता फक्त पैशाचाच वाटप व्हायला बाकी आहे. हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला तुमच्या नावाचा पत्ता लागणार आहे की तुम्ही पात्र ठरले की अपात्र ठरले. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम बघा, आता या विम्याचा लाभ घेताना कोणतीही महत्त्वाची चूक टाळायची. ही एकदा कान देऊ नये का? आज जर तुम्हाला तुमचं कागदपत्र नीट अपडेट केले नाहीत तर तुम्हाला हक्काचे पैसे परत जाऊ शकतात. या माहितीमध्ये दडलेले स्पेशन्स ऐका. बघा, ऐकलं की तुम्हाला म्हणाल बघा शेतकरी मित्रांनो, या माहितीमध्ये दडलेले स्पेशल ऐकले की तुम्ही म्हणाल, बरं झालं बाबा ही माहिती वेळेवर मिळाली. नाहीतर बऱ्याच शेतकऱ्याला ही माहिती वेळेवर मिळत नसते आणि शेतकऱ्याचे बघा त्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळत नाही. आता सर्वप्रथम बघा, आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये माझ्या भावांनो हे पैसे मिळणार आहे. ही यादी बघितलं, नीट लक्ष द्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची नावे यादीत सर्वात वरती आहे. आज या जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.
कारण की सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी ही आनंदाची बातमी. आता 100% शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, यापुढे जाऊन बोलायचं झालं तर धाराशिव, त्याचप्रमाणे लातूर, नांदेड आणि सोलापूर या टप्प्याटप्प्यातील शेतकऱ्यासाठी सुद्धा आजचा दिवस लय मोठा आहे. बघा, या जिल्ह्यामध्ये माझ्या शेतकरी भावांनो, तुमच्या मोबाईलवर विम्याचे SMS आलाय की ते आत्ताच तपासा. आला नसेल, आला तर काय करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगतोयच. बघा, जर तुम्हाला पीक विम्याचा अजूनसुद्धा पीक विमा क्रेडिट झालेला नसेल, डेबिट झालेला नसेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्वप्रथम ज्या शेतकऱ्याला भरपूर अडचणी येत आहे की त्यांच्या मोबाईलवर SMS येत नाही. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या भागातील शेतकऱ्यांचं लय नुकसान झालं होतं. पण आता काळजी करू नका शेतकरी बांधवांनो, आजपासून या जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचा वाटप सुरू झाले आहे. या यादीत तुमचं गाव होय की बघा, बघण्यासाठी तुम्हाला अजून 2 मिनिटं थांबावे लागणार आहे. तुमचं या पीक विम्यासाठी गावाचं नावसुद्धा महत्त्वाचं ठरण्यात आलेलं आहे. आणि बघा, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया बघा शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी सुद्धा सरकारने विम्याची तिजोरी उघडी केलेली आहे. याशिवाय गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा यातून वेगळत नाही. या 18 जिल्ह्यात बघा आज मोठा धमाधूम सुरू होईल. पण त्या एक अटीची काय बघा, एक अटीचं काय? आता सर्वप्रथम बघा महत्त्वाची अट. आता ती महत्त्वाची अट आणि स्पेशल असं होय की बघा, ज्यांनी या तारखेच्या आत क्लेम केलेलं आहे, ज्यांनी या तारखेच्या आत शेतकऱ्यांनी आत क्लेम केलेलं आहे, त्यांना हा पैसे मिळणार आहे. पण त्याहून मोठी बातमी म्हणजे ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही, त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन मार्ग मोकळा ठेवलेला आहे. ते मार्ग मोकळा कोणता आहे बघा शेतकरी मित्रांनो, ते मार्ग म्हणजेच की बघा, हा नवीन मार्ग काय आहे आणि दुसरी यादी नेमकं कोणत्या तारखेला लागणार यांची पक्कीची माहिती माझ्याकडे आलेली आहे. जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर 1 सेकंदसुद्धा इकडे-तिकडे बघू नका. कारण ती माहिती समजली तर तुमच्या खात्यात विम्याचे पूर्ण पैसे जमा होणार आहे. आणि 100% शेतकरी मित्रांनो, तर मंडळी, तर खास तारीख आणि नवीन यादी अधिकृत लिंक मी थोड्याच वेळात जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत तुमचा जिल्हा आणि तुमचं बँक कोणती आहे हे मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. हे व्हिडिओ असाच शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून बघा कोणतेही पात्र शेतकरी बघा आपला जे काही शेतकरी आहे ते शेतकरी भाऊ आहे ते बघा पीक विम्यापासून वंचित राहू नये. सगळ्या शेतकऱ्याला बघा पैसे मिळाव, कारण की बरेच शेतकरी असे आहेत त्यांना ही माहिती वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे शेतकरी बघा त्यांना पीक विम्या स्वतःच्या हक्काचे पैसे पीक विम्यापासून बघा हे वंचित राहू शकतात आणि स्वतःच्या हक्काचे पैसेसुद्धा त्यांना मिळत नाही. त्यामुळे भरपूर शेतकरी बघा नाराज होतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन वाटली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. कारण की शेतकरी भावांना बघा बरेच शेतकरी आहेत त्यांना अजूनसुद्धा काही खरं वाटत नसतं. कारण की बघा भरपूर दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला चेक करून सांगतो की तुमचा पीक विमा कधी जमा होणार. तर अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.